अजित पवार यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द, कारण नेमकं काय? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आजचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. आजारी असल्यामुळे त्यांनी हे कार्यक्रम रद्द केल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली आहे. काल मंगळवारी रात्री वरळी डोम इथे पार पडलेल्या बैठकीत अजित पवार अनुपस्थित होते. कुरडू मुरुम प्रकरणी अजित पवारांवर सर्व स्तरातून टीका होते आहे. मुरुम उपसा संदर्भात कुरडू गावात प्रशासनाने केलेली कारवाई नियमानुसार होती आणि अशी माहिती सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली. कुरडू इथे सुरू असलेल्या मुरुम उपसासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती किंवा अर्ज केला नव्हता, असं तहसीलदारांच्या चौकशीत समोर आलेलं आहे. त्यामुळे अजित पवारांनी व्हिडिओ कॉल करून अधिकाऱ्याला केलेली दमदाटी वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. IPS अधिकारी अंजना कृष्णांना दादांचे बोल ऐकायला लागले. रोहित पवार आणि अजित पवारांची पाठराखण करत मीडिया ट्रायल सुरू असल्याचं म्हटलंय. मित्रपक्षाच्या नेत्यांची मीडिया ट्रायल घेण्यापेक्षा शेतकरी प्रश्न, युवकांचे प्रश्न, महिला सुरक्षा, भ्रष्टाचार यांची मीडिया ट्रायल राज्याच्या नेतृत्वाने करावी, असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. तर युगेंद्र पवारांनी टीका केली तर रोहिणी खडसेंनी अजित पवार चुकीचं बोलल्याचं दिसत नाही, असं म्हटलंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होणार का, असा प्रश्न निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.